बघा आता आज आपल्याला डेटा टॅब मधल्याच काही कमांड्स आपल्या बाकी आहेत त्या बघायच्या आहे. डेटा टॅब आपण बघतोय आज त्याच्यामध्ये बघणार आहे आपण ऍडव्हान्स सॉर्टिंग किंवा ऍडव्हान्स फिल्टरिंग आणि गोल सीक कमांड याबद्दलची माहिती आज बघणार आहे आपण. चला मग जाऊ आपण त्या वर्कशीट कडे. तुम्हाला जे काही प्रॅक्टिकल दिलेलं आहे ते प्रॅक्टिकल मी ओपन करतो इथं. मी तो डाटा टाईप करून ठेवलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला डाटा टाईप करायचा आहे. सॉर्टिंग करताना आपण डेटा टॅबचा वापर करू शकतो. होम टॅबवर सुद्धा सॉर्टिंगची कमांड आपल्याला उपलब्ध असते. हा डाटा मी सिलेक्ट करतो आहे. बघा सिलेक्ट केला. सिलेक्ट करून डेटा टॅबवर मी क्लिक करतो. डेटावर बघा इथं सॉर्ट कमांड आहे ना. डायरेक्टली तुम्ही ए टू झेड सॉर्ट आणि झेड टू ए सॉर्ट इथं क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला सॉर्टिंग करता येतं अल्फाबेटिकली ए टू झेड. अनिलने सुरू होणारे सगळे बरोबर. नंतर झेड टू ए म्हटलं का उलट्या क्रमाने लागणार बरोबर. आता इथं गंमत बघा ए टू झेड म्हटल्यानंतर इथं अनिलचे सगळे आलेले रेकॉर्ड. पण बाकी दुसऱ्या फील्डवर काही सॉर्टिंग तसं काही झालेलं नाही. उदाहरणार्थ अमाऊंट, समजा अमाऊंट अशी कमी अमाऊंट वरती पाहिजे होती, जास्त अमाऊंट खाली पाहिजे होती, असं जर हवा असेल आपल्याला तर आपल्याला मल्टिपल फील्डवर सॉर्टिंग करणं गरजेचं असतं. मग त्याला मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून ही सॉर्ट कमांड आपल्याला वापरायची असते. फक्त सॉर्ट. त्याच्यामधून आपण मल्टिपल फील्डवर सॉर्टिंग करू शकतो. पण मल्टिपल फील्डवर सॉर्टिंग करण्यासाठी नियम अट काय आहे ते, पहिला जो कॉलमवर तुम्ही सॉर्ट करणार आहे त्याच्यामध्ये सारखा डाटा असला पाहिजे तरच सेकंड फील्डचा उपयोग होतो. बरं उदाहरणार्थ सेल पर्सन किंवा मंथ वाईज करायची. मंथ मध्ये बघा रिपीटेड डाटा आहे का नाही. मग मंथ वाईज तुम्हाला सॉर्टिंग करायची. तुम्ही मंथ निवडला आणि ओके म्हटलं. बघा मंथ वाईज सॉर्टिंग झालं. बरं मंथ वाईज प्लस प्रॉडक्ट वाईज पाहिजे ते तुम्हाला. मंथ वाईज प्लस प्रॉडक्ट वाईज. मग तुम्ही काय करणार इथं सॉर्ट म्हणणार. पुन्हा पहिला फील्ड तर आलेला आहे. दुसरा फील्ड घ्यायचे ऍड लेवल या बटनच्या साह्याने. घेतलं. इथं दुसरं 10 बाय असं फील्ड ऍड झालेलं आहे. इथं तुम्ही दुसरं फील्ड तुम्ही निवडणार. कोणता निवडणार तर प्रॉडक्ट. प्रॉडक्ट निवडलं. आणि प्रॉडक्टला कोणत्या ऑर्डरने सॉर्टिंग करायचं ते तुम्ही इथं ठरवायचं. ए टू झेड करायचं का झेड टू ए करायचं ते तुम्ही ठरवा. ओके म्हणा. बघा इथं सॉर्टिंग झालं. मग जुलैचे सगळे एका खाली एक लागले. त्याच्यात हेडफोन वरती, कीबोर्ड, माऊस, पेन ड्राईव्ह, रॅम आणि इकडे मग तो सेल पर्सन इथं लागला. परत तिसऱ्या फील्डवर पण सॉर्टिंग व्हायला पाहिजे असेल, समजा जुलैचे प्रॉडक्ट वाईज प्लस तुमच्या याच्या वाईज सेल पर्सन वाईज, किंवा मग सेल पर्सन प्लस प्रॉडक्ट वाईज असं पाहिजे असेल तर मग तुम्ही पुन्हा सॉर्ट कमांड द्या. याला पहिले सिलेक्ट करा. ज्यावेळेस तुम्हाला ऍडव्हान्स सॉर्टिंग करायचं असतं त्यावेळेस डेटा सिलेक्ट करणं गरजेचं आहे. मग मी इथं सॉर्टला क्लिक केलं. जसंही क्लिक केलं इथं प्रॉडक्टच्या ऐवजी मी काय करतो आता सेल पर्सन करतो. सेल पर्सन पहिले त्याच्या वाईज बघतो. बघा अनिलने जुलैमध्ये किती विकला ते पहिले जुलैचे सगळे आले. अनिल आणि सूरजचे फक्त. मग नंतर सप्टेंबर मध्ये अनिल, दीपक आहे ना. आणि ऑक्टोबर मध्ये दीपक आणि सूरज. मग ते त्याच्यानंतर परत प्रॉडक्ट वाईज लागले पाहिजे. तर पुन्हा आपल्याला सॉर्ट बाय मध्ये गेलो. मी माझा डाटा सिलेक्ट आहे ऑलरेडी. पुन्हा एकदा मी या ऍड लेवलला मी क्लिक करणार. आता ती वरती ऍड झाली. मी ती काढून टाकतो पहिले. डिलीट लेवल मला खाली पाहिजे होती ती, तर ऍड लेवल म्हटलं. बघा खाली आली. इथं मी कशावर घेणार तिसरी सॉर्टिंग तर प्रॉडक्टवर. आणि प्रॉडक्ट पण कसं पाहिजे अल्फाबेटिकली पाहिजे का उलट्या. मग इथं मी झेड टू ए देतो. जा ओके आलं. रॅम, माऊस, कीबोर्ड, अनिलचं सॉर्टिंग झालं. थोडक्यात तीन ज्यावेळेस तुम्ही फील्ड निवडताय, पहिला फील्ड मध्ये रिपीटेड डाटा आहे, दुसऱ्या फील्ड मध्ये सुद्धा रिपीटेड डाटा आहे, आणि मग तिसऱ्या फील्डवर त्याचं सॉर्टिंग व्यवस्थित होणार. लक्षात घ्या. आता इथं सुद्धा बघा अनिलला माऊस सुद्धा डबल आहे. इथं याचं सुद्धा सॉर्टिंग करायचं असेल तर चौथं फील्ड तुम्हाला घेता येऊ शकतं. पण रिपीट डाटा असेल पुढच्या फील्ड मध्ये तरच तुमचं सॉर्टिंगचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल. रिपीट नसेल तर सॉर्टिंगचा विषयच येत नाही. येते लक्षात. समजलं मग सॉर्ट कमांड. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला फिल्टर कमांड.
फिल्टर करायचं आपल्याला. फिल्टर करायचं म्हणजे काय, आपण बघितलं होतं फिल्टर, इथं क्लिक केलं का फिल्टर होतं का नाही. मग हे फिल्टर झाल्यानंतर तुम्ही कोणाचा, अनिलचा बघायचा डाटा, इथून सिलेक्ट केलं, अनिल बघितलं, ओके झाला. बरं, इथं क्लिक केलं, अनिलला काढून टाकलं, दीपक घेतला, दीपक वर सॉर्टिंग, फिल्टरिंग झालं. दीपकचे सगळे प्रॉडक्ट त्याने केव्हा कधी कसे विकले ते दिसतं आपल्याला. बरोबर, पुन्हा मी दीपक काढून टाकलं, सगळे घेतले, ऑल, सगळा डाटा इथं आलेला. हा डाटा टाईप करताना तुम्हाला इथं व्हॅलिडेशन सेट करायचं आहे. मी पहिले व्हॅलिडेशन काढून टाकतोय मी इथून. बघा, व्हॅलिडेशन क्लिअर ऑल म्हणतो, व्हॅलिडेशन सेट होतं तिथं, ते मी काढून टाकलं. आता ऍडव्हान्स फिल्टर मध्ये काय आहे की तो डाटा आपण विशिष्ट कंडिशन नुसार दुसऱ्या प्लेसवर सुद्धा कॉपी करू शकतो. बरं, कॉपी करताना सर्वच्या सर्व डाटा कॉपी करायचं असं अपेक्षित. तुम्हाला समजा मॅनेजमेंटने सांगितलं की आम्हाला जुलै महिन्यामध्ये एक पर्टिक्युलर सेल पर्सन, उदाहरणार्थ दीपकने किती सेल केला त्याचा फक्त महिन्याचं नाव, त्या सेल पर्सनचं नाव, प्रॉडक्टचं नाव आणि अमाऊंट एवढंच पाहिजे. ते हे सगळं नकोय त्यांना. आता इथं बघा किती कॉलम, 1 2 3 4 5 6, जवळपास 6 कॉलम. 6 कॉलम नकोय तिथं. किती कॉलम पाहिजे, ते 4च कॉलम पाहिजे. किती पाहिजे, 4च. मग हे बघा, या साईडला असं मी दाखवलं बघा, क्रायटेरिया रेंज कॉपी टू, हे असं लिहिण्याची गरज नाही. इथं वरती हेडिंग टाईप करायचं, हा क्रायटेरिया, इथं महिना लिहायचा. इथं मी टाकला जुलै, JUL-23 2023 समजा. ओके, असं मी टाईप केलं. पण ऍक्युरेट टायपिंग झालं पाहिजे बरं, नाही तर मग तिथं JUL आणि इकडे JULY केलं तुम्ही तर ते घेणार नाही. सेल पर्सन कोणी, अनिल. मग तुम्ही त्याला पर्याय काय, तिकडून कॉपी करून घ्या डाटा. हा सगळ्यात सोपा पर्याय. बरोबर, इकडे हे जे हेडिंग आहे, हेडिंग इकडून कॉपी करा. समजा मंथ पाहिजे त्यांना, मंथ इथं घेतला, कॉपी पेस्ट केला. त्याच्यानंतर सेल पर्सन घेतला, सेल पर्सन पेस्ट केला. प्रॉडक्ट इकडून कॉपी करायचं, इथं पेस्ट करायचं. अमाऊंट इथून कॉपी करायची, इथं पेस्ट करायची. हा फिल्टर मी काढून टाकतो सध्या. ओके, बघा आता फक्त काय करायचं, हेडिंग कॉपी करायचं. काय करायचं, तुम्हाला जे जे तिकडून इकडे आणायचंय, या लिस्ट मध्ये घ्यायचंय, त्याचं हेडिंग वरती टाईप करायचं. तेवढा डाटा तो इकडे घेणार. मग आता तुमचा मेन डाटा सिलेक्ट करा. याला सिलेक्ट करा किंवा त्या डाटावर कर्सर ठेवा. दोन्हीपैकी काही केलं तरी तो ऑटोमॅटिकली सिलेक्ट करून घेईल. इथे ऍडव्हान्स म्हणून ऑप्शन आहे बघा, आहे का ऍडव्हान्स ऑप्शन. याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं तो दाखवतोय ऑप्शन लिस्ट रेंज. या लिस्ट रेंज मध्ये हा डाटा येतो, तो ऑलरेडी तुम्ही सिलेक्ट केलेला. जर सिलेक्ट केलेला नसेल तर ह्या आरो क्लिक करून तुम्ही कमांड दिल्यानंतर सुद्धा सिलेक्शन करू शकता. अशी ही लिस्ट रेंज समजली. मग लिस्ट रेंज, त्याच्यानंतर क्रायटेरिया रेंज. क्रायटेरिया म्हणजे कोणत्या अटीने तो तिकडे कॉपी करायचा आहे, काय अट ठेवायची, कोणती अट ठेवायची आपल्याला ते बघा, इथे दिलेली ही अट आहे का, आहे ना. का जुलैचा अनिलचा डाटा आपल्याला पाहिजे ते. मग मी ती रेंज इथून सिलेक्ट करणार आहे. क्लिक केलं आणि एवढी रेंज मी काय करणार, सिलेक्ट करणार. तिथं दुसरी कोणती रेंज असेल तर ती निघून जा. ओके झालं. आता तो कॉपी करायचा आहे. असं जर केलं तर तो इथं फिल्टर करेल फक्त. ओके जर म्हटलं, पण मला काय करायचंय, कॉपी करायचंय. मग कॉपी टू या लोकेशन. आता इथं डिऍक्टिव्हेट आहे का, डिऍक्टिव्हेट आहे का नाही. मग हा ऍक्टिव्हेट करण्यासाठी वरती 2 ऑप्शन आहे बघा. ऍक्शन, फिल्टर द लिस्ट इन प्लेस, जागेवरच तिला फिल्टर करा, किंवा कॉपी टू अनदर लोकेशन, दुसऱ्या लोकेशनला कॉपी करा. बघा मी इथं कॉपी टू अनदर लोकेशन हा ऑप्शन मी सिलेक्ट केला. सिलेक्ट करून ती रेंज आता मला सिलेक्ट करता येते. मग मी इथं क्लिक केलं ॲरोला क्लिक करून ती रेंज मी सिलेक्ट केली, तेवढीच केली मी. किंवा नुसतं हेडिंग जरी सिलेक्ट केलं तरी चालेल. आणि इथं काय म्हणायचं, मग आता ओके म्हणायचं. जसं ओके म्हटलं त्याने एक मेसेज दिला, द डेस्टिनेशन रेंज इज नॉट लार्ज. बघा ती मोठी म्हणजे जास्त नाहीये, जेवढा डाटा आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कमी सिलेक्ट केलेली आहे. ती आम्ही वाढवू का, येस म्हणायचं. आता तुम्हाला किती कॉपी होईल हे माहितीये का, किती डाटा आहे माहितीये का, त्यामुळे तुम्ही त्याच्यासाठी एक काम करू शकता, फक्त हेडिंग सिलेक्ट करायचं.
मग हा मेसेज येणार. इथं मी कॅन्सल करतो याला, बघा पुन्हा कमांड देतो. आता मी फक्त कर्सर ठेवतो इथं. कर्सर ठेवून मी काय म्हटलं, ऍडव्हान्स. त्याच्यामध्ये लिस्ट रेंज, हे बघा इथं आता सिलेक्ट करतो मी लिस्ट रेंज. ओके. नंतर काय सिलेक्ट करायची, क्रायटेरिया रेंज. मग क्रायटेरिया रेंज कोणती माझी, बघा ही क्रायटेरिया रेंज. ओके. त्याच्यानंतर मला कॉपी टू अनदर लोकेशन, त्याच्यासाठी मी याच्यावर क्लिक करतो. कॉपी टू अनदर लोकेशन ऍक्टिव्हेट झालं. तिथून सिलेक्ट करून मी फक्त आता हेडिंग सिलेक्ट करतो. बघा काय केलं, हेडिंग सिलेक्ट केलं आणि ओके म्हटलं. इथून पहिले हे केलं आणि इथं ओके म्हटलं. आता मग आता वॉर्निंग दिली का त्याने, त्याला जेवढा पाहिजे तेवढा जागा खाली घेऊन टाक. तुम्ही सिलेक्ट केली होती त्याच्यामुळे जर तुम्ही तिथं नो म्हटलं असतं तर त्यांनी एकच रेकॉर्ड कॉपी केलं असतं. येते लक्षात. एक तर तुम्ही फक्त हेडिंग सिलेक्ट करा किंवा जेवढे रेकॉर्ड असेल तेवढा डाटा सिलेक्ट करा. जरी नाही तुम्ही अंदाज नाही घेता आला तर तो ऑटोमॅटिकली तो कॉपी करून टाकणार. लक्षात घ्या. समजलं. बघा आलं लक्षात. मग पुन्हा एखाद्या महिन्याचा डाटा फक्त करायचा, समजा ऑक्टोबरचा करायचा. बघा इथं मी इथून ऑक्टोबर कॉपी करतो. ऑक्टोबर म्हटलं, इथं कॉपी केलं ऑक्टोबर. ओके. त्याच्यानंतर इथं मला काय काय घ्यायचं, इथं ऑक्टोबर मध्ये सेल पर्सन घेऊ किंवा महिन्याचं नाव घेऊ, मंथ नेम, सेल पर्सनचं नाव. तसं मंथ नेमची गरज नाही आपल्याला, कारण की मंथ ऑलरेडी क्रायटेरिया मध्ये आलाय. प्रॉडक्ट घेऊ, प्रॉडक्ट आणि त्याची अमाऊंट घेऊ, डायरेक्ट फायनल अमाऊंट. किंवा तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल तर क्वांटिटी घेऊ शकतात तुम्ही. तुम्हाला जे पाहिजे ते फील्ड तुम्ही इकडे कॉपी करू शकतात. बघा पुन्हा एकदा मी इथं काय करतो की कमांड देतो, ऍडव्हान्स फिल्टर. कुठे, ह्या डेटा टॅबवर ऍडव्हान्स फिल्टर कमांड दिली. कमांड दिल्याबरोबर लिस्ट रेंज मला सिलेक्ट करायची. मी या लिस्ट रेंजला क्लिक करतो. इथून ही लिस्ट रेंज मी सिलेक्ट केली, झाली सिलेक्ट. क्रायटेरिया रेंज, क्रायटेरिया मला सिलेक्ट करायचा. बघा मंथ, एवढाच क्रायटेरिया मंथ. त्याच्यानंतर मला कॉपी टू अनदर लोकेशन ऑप्शन काय करावं लागेल, ऍक्टिव्हेट करावं लागेल. तिथं क्लिक केलं आणि कॉपी टू ची रेंज मी इथं सिलेक्ट करतो. कॉपी टू, इथं क्लिक केलं आणि ही कॉपी टू ची सिलेक्ट करताना फक्त हेडिंग सिलेक्ट करतो. काय करतो, हेडिंग. हे तर परत मेसेज नको यायला, आला तर काही फरक पडत नाही. ओके. आणि पुन्हा मी या ओके वर क्लिक करतो. बघ काय झालं, भरपूर डाटा आला. कोणत्या महिन्याचा, ऑक्टोबर महिन्याचा. आलं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला जो हवा तो डाटा तुम्ही मॅनेजमेंटला तुम्हाला रिपोर्ट आहे. बरं तुम्ही इथंच नाही, तुम्ही दुसऱ्या शीटवर सुद्धा त्याला घेऊ शकता. लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल इथंच घ्यायचं का, नाही तुम्ही, कारण की तुम्हाला प्रिंट काढायची. इथं प्रिंट काढायला गेले तर मिक्स होईल का नाही ते. त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्या शीटवर सुद्धा ते हेडिंग इथं क्रायटेरिया इथं टाका आणि कॉपी करायचं दुसऱ्या लोकेशनला टाका ना. बघा मी आता इथं अंडू कमांड देतो. अंडू कमांड पण ऍक्टिव्हेट होत नाही. बघा इथं आहे का, त्याला अंडू कमांड पण चालत नाही. ठीक आहे. आता हे जे सेल्स पर्सन आणि प्रॉडक्ट ही जे हेडिंग आहे, हे मी काय करतो माहिती, इथं नवीन शीट इथं इन्सर्ट करतो आणि ह्या इन्सर्ट केलेल्या शीटवर इथं कॉपी करतो. बघा सेल पर्सन, प्रॉडक्ट आणि अमाऊंट. बरं पुढे शीट 1 मधून शीट 6 वर मला तो डाटा न्यायचा आहे. कसा नेणार मी, क्रायटेरिया काय आहे, क्रायटेरिया इथं लिहिलेला. पुन्हा मी ऍडव्हान्सला गेलो. ऍडव्हान्सला जाऊन इथून रेंज सिलेक्ट केली, ही झाली सिलेक्ट. त्याच्यानंतर क्रायटेरिया रेंज घेतली. हे बघा ही क्रायटेरिया रेंज इथं घेतली. ओके. नंतर कॉपी टू अनदर लोकेशन म्हटलं. इथं कॉपी टू अनदर याच्यावर क्लिक केल्यानंतर आता तिथं दुसऱ्या शीटवर आहे. मग दुसऱ्या शीटला क्लिक करा. क्लिक करून त्याचं हेडिंग सिलेक्ट करा. ही कमांडचा डायलॉग बॉक्स तसंच आहे. बघा दिसतोय का तुम्हाला. इथं पुन्हा या एरोला क्लिक करा आणि ओके म्हणा. यू कॅन ओनली कॉपी फिल्टर डाटा टू द ऍक्टिव्ह शीट असं म्हणतोय तो. बघू आपण इकडे कॉपी नाही झाला. ऍक्टिव्ह शीट म्हणजे जे चालू शीट आहे तिथंच तो कॉपी करतो. मग तुम्ही तिथं कॉपी करून तो तिकडे मग नंतर कॉपी करून घेऊन जाऊ शकतात.
दुसऱ्या शीटवर डायरेक्ट नाही करत. ज्यात काम करताय त्याच्यावरच तुम्हाला तो कॉपी करता येतो ऍडव्हान्स फिल्टर. ठीक आहे, येईल करता. आता पुढे असं पकडू की क्वांटिटी, ज्यांची क्वांटिटी ग्रेटर दॅन 10 आहे, काय ग्रेटर दॅन 10, असे आपल्याला सेल पर्सन प्रॉडक्ट आणि हे कॉपी करायचं. ओके, इथंच करू आपण. इथं इथं चुकलं माझं, ग्रेटर दॅन 10 ओ झाला होता तो. आलं मी इथं, मी ती क्रायटेरिया टाकला ग्रेटर दॅन 10. पुन्हा कमांड देतो मी ऍडव्हान्स फिल्टर, सिलेक्ट करतो डाटाला. पुढे कॉपी टू अनदर लोकेशन, हा क्रायटेरियाला सिलेक्ट करावा लागेल. हा क्रायटेरिया मी इथं सिलेक्ट केला आणि कुठं कॉपी करायचं तर इथंच करतो मी. हे बघा, हेच सिलेक्ट करतो. ओके, आता इथं क्वांटिटी घ्यावी लागेल आपल्याला. पहिले मला बाहेर पडावं लागेल, इथले हेडिंग बदलावे लागतील. इथे काय काय घ्यावं लागेल, मंथ घ्यावा लागेल, नंतर मंथ नंतर प्रॉडक्ट घेऊ आणि क्वांटिटी घेऊ. आणि क्वांटिटी दिसली पाहिजे ना आपल्याला. पुन्हा फिल्टर, ऍडव्हान्स फिल्टर, कॉपी टू अनदर लोकेशन. कॉपी टूचं जे लोकेशन आहे ते मी निवडतो इथून आणि ओके म्हणतो. मिसिंग म्हणतोय, एक्स्ट्रॅक्ट रेंज मिसिंग. मी पूर्ण सिलेक्ट केलं नाही. पुन्हा ऍडव्हान्स फिल्टरला गेलो, रेंज पुन्हा पहिल्या सगळ्या सिलेक्ट करतो मी डायरेक्ट कॉपी टू ची रेंज सिलेक्ट केली होती. क्रायटेरिया सिलेक्ट करतो, हा इथं क्रायटेरिया. नंतर कॉपी टू चा रेंज सिलेक्ट करतो मी. हा बघा इथं मंथ, प्रॉडक्ट आणि क्वांटिटी. ओके, आणि इथं ओके म्हटलं. एक्स्ट्रॅक्ट रेंज वॉज मिसिंग आर इनव्हॅलिड फील्ड नेम. फील्डचं नाव चुकीचं आहे असं तो म्हणतोय. बघू बरं नक्की. हा बरोबर, क्वांटिटी, इथं क्वांटिटी पूर्ण आहे आणि तिथं फक्त QTY आपण लिहिलं. बघा आलं. आता मी इथं कॉपी पेस्ट केलं. लक्षात घ्या, तुम्हाला पण असा प्रॉब्लेम येऊ शकतो. एरर आला बरं का. कॉपी टू अनदर लोकेशन, ओके म्हटलं. बघ आलं. ऑलरेडी रेंज सिलेक्ट होत्या, मी कोणती सिलेक्शन केलं नाही. तिथं बघा 10च्या बाकीचे 10च्या खाली ज्यांची क्वांटिटी ते आले की इथं नाही. समजलं. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. हे करण्यासाठी तुम्हाला डाटा टाईप करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला डाटा व्हॅलिडेशन लावावं लागेल. प्रॉडक्टचं जे नाव आहे ते डाटा व्हॅलिडेशन लावूनच टाईप करावं लागेल, कारण त्याच्या नावात सुद्धा मिस्टेक व्हायला नको. सेल पर्सनच्या नावात सुद्धा मिस्टेक व्हायला नको. बरोबर आहे का नाही. त्यानंतर मंथ मध्ये पण नको व्हायला. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांना डाटा व्हॅलिडेशन रूल लावू शकतात. आणि त्याच्या पहिले म्हणजे टायपिंग करण्याच्या अगोदरच ती रेंज, तो कॉलम पूर्ण सिलेक्ट करून घेतला तरी चालेल, किंवा जास्त रेंज असली तरी फरक पडत नाही. ठीक आहे, कराल मग. चला पुढे जाऊ आपण. पुढे सब टोटल पण तुम्हाला करायची, ती कमांड तर मी तुम्हाला शिकवलेली आहे. पुढे आपल्याला शिकायचे ते म्हणजे गोल सी. एक तुम्हाला डाटा असा दिलेला आहे. सॅलरी स्ट्रक्चर आहे एम्प्लॉईचं कंपनीचं, की बेसिक आहे 5,000 रुपये, HRA आहे 2,000. तो कसा आला तर बेसिकच्या 40%, बेसिकच्या 40% म्हणजे इक्वल टू बेसिक भागिले 100 गुणिले 40, किती आला 2,000. तसंच कन्व्हिनियन्स 30% आहे बेसिकच्या, म्हणजे तो आला 1,500. इन्सेंटिव्ह आला 1,400 रुपये. अशी टोटल ग्रॉस सॅलरी आली 9,990. 900 बरोबर. आणि मग त्याच्यातून डिडक्शन झालं, PF 600 रुपये गेला, ESI गेला 173 रुपये, आणि हातात नेट सॅलरी त्या एम्प्लॉईच्या हातात किती पडणार, 9,126.75 एवढी नेट सॅलरी त्या एम्प्लॉईच्या हातात पडणार. आता तो एम्प्लॉई काय म्हणतो की मला तुम्ही 10,000 नेट देत असाल, नेट बरं का, मग तुम्ही तिकडे पुढे वाढवायचं, मला त्याशी काही घेणं देणं नाही. मला 10,000 हातात नेट पाहिजेत, नाहीतर मी जॉब सोडतो दुसरीकडे जातो. कंपनीला गरज आहे एम्प्लॉईची, त्याच्यामुळे कंपनी म्हणते आता करू आपण ऍडजस्टमेंट.
पण कंपनी विचार काय करते, उद्या समजा बेसिक वाढवलं तर बेसिक वाढवल्याबरोबर बाकीच्या पण गोष्टी वाढतात त्याच्याबरोबर, बरोबर. म्हणजे त्यांचा पीएफ कॉन्ट्रीब्युशन पण वाढतो ऑटोमॅटिकली. आता जेवढं पीएफ आपण एम्प्लॉईचा कट करतो 600 रुपये, तेवढाच कंपनीला टाकावा लागतो आणि तो भरावा लागतो, लक्षात घ्या. आता इथं जर मी 5,000 ऐवजी 5,500 केलं, बघा काय होतंय, लक्ष द्या. तो डिडक्शन, पीएफचं डिडक्शन वाढलं, 6,660 झालं, तरी 10,000 झालं नाही, बरोबर. मग अजून इकडे वाढून बघतो, 6,000 करून बघतो, ती वेगळं आणखी वाढलं बघ. 6,000 केल्यावर 10,677 इन हँड सॅलरी केली, नेट सॅलरी, आणि 720 रुपये पीएफ कटिंग पण झालं. मग इथं मी 5,800 करून बघतो. भरपूर पर्याय तुम्हाला वापरून बघावे लागतील, पण त्याच्यात होतं काय का, त्याला द्यायची वाढीव किती आहे, 900-800 काहीतरी वरती द्यायला लागतील, बरोबर. मग ते जर बेसिक मध्ये जर वाढवले गेले तर बाकीचे पण फील्ड वाढतात. आपल्याला बाकीच्या फील्डला हात न लावता आपल्याला काय करायचंय, वाढवायचं. आणि किती वाढवायचं त्याचं पण काउंटिंग आपल्याला झालं पाहिजे. मग आपल्याकडे इथं छान एक बेस डाटा टॅब मध्ये गोल सिक म्हणून व्हॉट इफ अनालिसिस असा एक ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये काही अनालिसिस करायचं असेल असं तर त्याच्यासाठी ही कमांड आपल्याला इथे दिलेली आहे बघा. व्हॉट इफ अनालिसिस मध्ये गोल सिक म्हणून कमांड आहे आपल्याकडे, आहे ना. त्याला मी क्लिक करतोय. या गोल सिक कमांड मध्ये 3 गोष्टी आपल्याला इथे द्यायच्या असतात. सेट सेल, कोणत्या सेल मध्ये बदल झाला पाहिजे तर नेट सॅलरी मध्ये. कुठं बदल झाला पाहिजे, नेट सॅलरी. नेट सॅलरी किती झाली पाहिजे, 10,000. किती झाली पाहिजे, 10,000. आपलं टार्गेट आपल्याला त्याला द्यायचं, बरोबर. मग बाय चेंजिंग सेल, कोणत्या सेल मध्ये चेंज झाला पाहिजे ते सेल ऍड्रेस इथे द्यायचं. पण त्याच्यात झाला पाहिजे, याच्यात तर झाला नाही पाहिजे, मग इन्सेंटिव्ह मध्ये करू आपण. किंवा तुम्हाला बेसिक मध्ये जरी करायचं असेल तर तुम्ही बेसिक द्या तिथं. कारण की आपण वेगवेगळे बेसिक टाकून बघितले तरी 10,000 झालं का, नाही झालं. मग बेसिक दिलं, ओके म्हणतो मी. मग त्यांनी कॅल्क्युलेशन केलं. कॅल्क्युलेशन करून वरती बघा बेसिक सॅलरी किती झाली, 5,563.296. एवढा जर बेसिक दिला तर त्याची नेट सॅलरी किती होणार, 10,000. येते लक्षात. इथं कॅन्सल करतो मी किंवा ऍक्सेप्ट, ओके म्हटलं तर ऍक्सेप्ट करेल आणि कॅन्सल म्हटलं तर परत कॅन्सल करेल. आलं लक्षात. आता आपण हे फील्ड नाही, आपण दुसरे फील्ड बघू, बरोबर. दुसऱ्या फील्डवर किती बदल झाला तर पुन्हा मी व्हॉट इफ अनालिसिस मध्ये जातो, गोल सिक कमांड देतो. कशात बदल झाला पाहिजे तर नेट सॅलरी मध्ये. सेट सेल या ठिकाणी काय द्यायचं, ज्याच्यात बदल व्हायला पाहिजे. बरं किती अमाऊंट आली पाहिजे तिथं, 10,000 आहे. आणि बाय चेंजिंग फील्ड, मग आता मी काय करतो, हे बाकीच्या फील्डला हात नको, कारण सगळे फील्ड वाढले त्याच्याबरोबर, म्हणून मी इन्सेंटिव्हला क्लिक करतो. इन्सेंटिव्ह किती वाढला पाहिजे, माझा इन्सेंटिव्ह 2288.804 असा जर केला तर त्याची नेट सॅलरी 10,000 येते. त्यामुळे पीएफ सुद्धा वाढत नाही. पीएफ वाढते का, नाही वाढत. कोणत्याच याच्यावर फरक नाही पडला, फक्त पी इन्सेंटिव्ह आणि ईएसआय फक्त हे फील्ड वाढले आणि त्याची 10,000 झाली. येते लक्षात, बरं. तुम्ही म्हणाल ते काय सोपं होतं, तेवढी अमाऊंट वाढून द्यायची त्या इन्सेंटिव्ह मध्ये. बघा करून तुम्ही वाटल्यास. कॅन्सल करू आपण. आता किती, इथं काढून घेऊ, 10,000 मायनस 9,126 किती आले, 873.25. याच्यात 873.25 ऍड करून देऊ, इक्वल टू 1400 प्लस 873.25 वाढते तरी नाही, 10,000 झाले. बघा बरं, 15 रुपयाचा फरकच पडला तरी. आलं का. म्हणजे मग ज्या वेळेस कॅल्क्युलेशन करून एखादे फील्ड येत असतील त्यावेळेस कोणत्या फील्डमध्ये किती बदल वाढवायचे हे आपल्याला समजत नाही. अशा वेळेस या गोलसिक कमांडच्या सहाय्याने आपण करू शकतो. ठीक आहे, पुढे बघा. सिंपल इंटरेस्टचं एक तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे.
इथे एक इंटरेस्ट रेट दिलेला आहे 14%. एका बँकेत गेलो आणि त्या बँकेने सांगितलं आपल्याला कर्ज पाहिजे 2.5 लाख रुपये, तर 2.5 लाख कर्ज तर त्यांची पॉलिसी तर 14% व्याजाने पर्सनल लोन मिळतं. त्याची 24 महिन्याची टर्म्स म्हणजे 2 वर्षाची टर्म आहे आणि प्रिन्सिपल अमाऊंट किती 2.5 लाख आपल्याला पाहिजे ते. त्याला इंटरेस्ट प्रत्येक महिन्याला किती लागेल, प्रिन्सिपल अमाऊंट किती जाईल आणि आपल्याला इन्स्टॉलमेंट किती आहे हे इथं काढलेलं आहे. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेलं असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या कॅल्क्युलेशन ते करू शकता. आता प्रायव्हेट बँक असल्यामुळे मी काय करतो, तिच्याशी बार्गेनिंग करतो की नाही मग एक काम करा, 13,333 येतोय ना, तर तुम्ही मला 13,000 हप्ता येईल अशा पद्धतीने इंटरेस्ट लावा. काय हप्ता आला पाहिजे 13,000. आता बँकेला प्रश्न पडतो की 13,000 येण्यासाठी किती रेट लावायचा आहे का नाही. इथं वरती 13% जर लावला आपण तर किती होतंय बघू. बघा 13,125 होतं. अजून काही किती कमी करायचं, 12 केलं तर काय होईल, तो कमी झाला. 12.5 केला तर किती होतं. म्हणजे तुम्ही जर बदल करून बघितला तर प्रॉब्लेम काय होतो, इथं एक्झॅक्ट फिगर मिळत नाहीये. अशा केसमध्ये आपण या गोल्ड सिक्सचा कमांडचा जर इथं छान वापर केला तर तुम्हाला एक्झॅक्ट फिगर इथं मिळेल. बघा व्हॉट इफ अनालिसिस मध्ये गेलो, गोल्ड सिक म्हटलं, इथं सेल सेट सेल या ठिकाणी कोणती सेल सिलेक्ट करायची, तर जिच्यात बदल व्हाणं अपेक्षित आहे ती सेल. इथं पहिले खोडतो, पहिले ते बघा इथं हिला क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर व्हॅल्यू किती व्हॅल्यू झाली पाहिजे ती 13,000. किती हप्ता आला पाहिजे 13,000 बरोबर. आणि कोणत्या सेलमध्ये चेंज करायचा आहे तर या पर्सेंटेज मध्ये इंटरेस्ट रेट मध्ये बदल करायचा. क्लिक केलं, ओके म्हटलं, बघा एक्झॅक्ट 13,000 आलं. बघा त्याच्यासाठी किती घ्यावं लागलं, 12.40 हा इंटरेस्ट रेट घ्यावा लागला बरोबर. आणि तो ओके म्हटलं तर तो स्वीकारणार. जे नवीन झालेले बदल आहेत ते तिथं ऍक्सेप्ट करून घेणार. बघा आलं लक्षात ना. अशा पद्धतीने तुम्हाला हे गोल्ड सिक कमांड आपण बघितली. ही फाईल आता मी सेव्ह करतोय. आपल्या माझ्यामध्ये आजच्या कमांड सगळ्या शिकून झालेल्या आहे. कुठं सेव्ह करायची ती, डॉक्युमेंट मध्ये काय नाव द्यायचं, तुमचं स्वतःचं नाव द्यायचं आणि डॅश करून 07 हे द्यायचं आणि सेव्ह म्हणायचं. ती फाईल काय होणार, सेव्ह होणार. ठीक आहे. आणि मी तिला क्लोज करतोय. आलं. सॉर्टिंग, फिल्टरिंग, ऍडव्हान्स, गोल सिक या कमांड आपण आजच्या भागात बघितल्या. तुमचं प्रॅक्टिकल काय तर तो डाटा तुम्हाला टाईप करायचा आहे, तो दिलेला आहे इथं बघा हा. पण हा डाटा टाईप करण्यापूर्वी हे सेटिंग तिथं करायचंय, त्याला व्हॅलिडेशन सेट करायचं. मी तुम्हाला सांगितलंय की शिकवताना मी तुम्हाला मागच्या कमांड सुद्धा त्यात घेणार आहे, जेणेकरून तुम्ही त्या विसरणार नाही, प्रॅक्टिस होणार पुन्हा 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 पुन्हा. आणि मग तुमच्या कमांड कायमस्वरूपी लक्षात राहते. पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस झाली का आपोआप कायमस्वरूपी लक्षात राहते. ठीक आहे. हे व्हॅलिडेशन कसे करायचे काय त्याचं डिटेल दिलंय. तो डाटा टाईप करायचा आहे. तुम्हाला 3 क्रायटेरिया इथं दाखवलेले. या पद्धतीने तुम्ही फॉर्मॅटिंग करून ते क्रायटेरिया तिथे घ्यायचे. कोणत्या क्रायटेरियाने तुम्हाला कॉपी करायचं इथं सांगितलेलं आहे बरोबर. क्वार्टरली सेल्स रिपोर्ट हा टेबल कंट्रोल ए ने पण तो टेबल सिलेक्ट करता येतो. बघून बघा तिथं करून. नवीन शीट मध्ये ते पेस्ट करायचे. पेस्ट करून काय करायचं तुम्हाला, टेबलची क्रमवारी लावायची, सॉर्टिंग करायचे. नंतर सॉर्टिंग करून तुम्हाला सब टोटल पण करायला लावली. बघा पुन्हा सब टोटलची कमांड इथं आलेली आहे. नवीन शीट इन्सर्ट करून हा डाटा तुम्हाला त्याच्यात टाईप करायचा सॅलरी स्ट्रक्चरचा, आणि त्याच्यावर गोल्ड सिप कमांड वापरून 10,000 रुपये सॅलरी कशी येईल हे काढायचं तुम्हाला. याची प्रॅक्टिस. पुढे बघा, मेगा इज अ एम्प्लॉई, खाजगी कंपनी नोकरी, तिला 2.5 लाख रुपये पर्सनल लोन पाहिजे. त्या लोनचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं करायचंय. बघा आहे किती टक्के मी तुम्हाला दाखवलंय करून, ते करताय. आता एक तुम्हाला करायचं बघा, हा इथं भारताच्या पाकिस्तान विरुद्ध वन डे क्रिकेट मॅच मध्ये प्रथम फलंदाजी करताना 42 ओव्हर मध्ये 5.67 चे रन रेटने 238 रन झाले आहेत बरोबर. भारताच्या 300 रन पूर्ण होण्यासाठी पुढील 8 ओव्हर मध्ये कितीचे रन रेटने खेळावे लागेल हे गोलसिक कमांडच्या साहाय्याने काढा व नवीन शीट इन्सर्ट करून त्यात कॅल्क्युलेशन करा बरोबर. आता डाटा कसा टाईप करायचा ते तुम्ही ठरवायचं.
बरोबर. कॅल्क्युलेशन कसं करायचं ते तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही मला त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवायचा आहे ग्रुपवर. ते टास्क आहे आता तुम्हाला, कारण की ते मी तुम्हाला नाही शिकवलेलं, मी बाकीचं तुम्हालाच सांगितलं. आणि मग फायनली ती फाईल काय करायची, तुम्हाला सेव्ह करायची आणि सेव्ह करून तुमच्या कॉम्प्युटरवर ठेवायची. ठीक आहे, येईल करता मग. ठीक आहे, काही अडचण आता याच्यामध्ये तुम्हाला? तर आज आपण इथं थांबतोय मग.